विश्व पर्यावरण दिवस के अवसर पर बेलापुर में भाजपा विधायक मंदा म्हात्रे के नेतृत्व में बड़े पैमाने पर वृक्षारोपण कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अभियान में भाजपा कार्यकर्ताओं, स्थानीय नागरिकों और विभिन्न सामाजिक संगठनों के प्रतिनिधियों ने उत्साहपूर्वक भाग लिया। कार्यक्रम के दौरान अनेक पौधे लगाए गए और पर्यावरण संरक्षण का संदेश दिया गया। इस अवसर पर विधायक मंदा म्हात्रे ने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में केंद्र सरकार के 12 वर्ष पूर्ण होने के उपलक्ष्य में बेलापुर विधानसभा क्षेत्र में 5000 पेड़ लगाने का लक्ष्य निर्धारित किया गया है। उन्होंने कहा कि बढ़ते प्रदूषण और जलवायु परिवर्तन की चुनौतियों से निपटने के लिए वृक्षारोपण बेहद आवश्यक है तथा प्रत्येक नागरिक को पर्यावरण संरक्षण में अपनी जिम्मेदारी निभानी चाहिए। मंदा म्हात्रे ने कहा कि आगामी मॉनसून के दौरान पूरे बेलापुर क्षेत्र में व्यापक स्तर पर वृक्षारोपण अभियान चलाया जाएगा। उन्होंने इस बात पर विशेष जोर दिया कि केवल पौधे लगाना ही पर्याप्त नहीं है, बल्कि उनकी नियमित देखभाल और संरक्षण भी उतना ही महत्वपूर्ण है, ताकि लगाए गए पौधे भविष्य में बड़े वृक्ष बनकर पर्यावरण को लाभ पहुंचा सकें। उन्होंने नागरिकों से अपने घरों, सोसाइटियों, सार्वजनिक स्थलों और खाली पड़ी जमीनों पर अधिक से अधिक पौधे लगाने तथा उनके संरक्षण का संकल्प लेने की अपील की। कार्यक्रम में उपस्थित लोगों ने भी पर्यावरण संरक्षण और हरित नवी मुंबई के निर्माण के लिए अपना योगदान देने का संकल्प लिया। दिवस आहे आणि या देशामध्ये आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांना 12 वर्ष झालेली आणि 12 वर्षामध्ये त्यांनी देशामध्ये जो सगळा लोकांना योगा दिवस असेल, पर्यावरण दिवस असेल, वेगवेगळे दिवस आणून लोकांना जनजागृती करून पर्यावरण दिवसाचं जे महत्त्व आहे तेच आपल्या राज्यामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा सगळ्यांना आदेश दिलेले की प्रत्येकाने झाडे लावा, नाही नुसतं तर ती झाडं जगवली पाहिजेत। आपण बेलापूरमध्ये जवळजवळ 5000 झाडं यावर्षी लावून ती जगवणार आहे। पारसिक डोंगर आहे, त्या मातीची धूप होते, तिथे पिंपळ, वड अशी मोठमोठी झाडं ज्यांना पाण्याची गरज लागत नाही अशी आपण 5000 झाडं आपल्या बेलापूर मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी लावत आहे। कालच पालिका आयुक्तांशी बोललेले आहे की आम्ही तुम्हाला झाडं पण देऊ आणि झाडं बघणारा पण आम्ही तुम्हाला देऊ, म्हणजे तो सांभाळणारा। नुसतं झाडं लावायची, स्टंट करायचं हे नाही। काही संस्था नव्या मुंबईमध्ये झाडं लावायचं काम घेतात, पालिकेकडनं पैसा घेतात, झाडं 5-10 लावतात, पुढे ही झाडं कुठे जातात ही आत्तापर्यंत लावलेली झाडं पालिकेची कुठे गेली कोणालाच माहिती नाही। असा प्रकार होणार नाही म्हणून आम्ही अनेक संस्थांना बरोबर घेतलेलं आहे। आताच आम्ही डॉक्टर राजेश पाटील यांच्या शिरवण्यात जिल्हाध्यक्ष त्यांनी तिथून कार्यक्रमाची आम्ही झाडं लावायची सुरुवात केलेली आहे। शाळेचे विद्यार्थी होते, आज इथे आलेलो नागरिकांमध्ये रोज आम्ही जनजागृती करून येणाऱ्या 15 दिवसामध्ये आम्ही 5000 झाडं पहिली नवी मुंबई बेलापूर क्षेत्रामध्ये मतदारसंघात लावणार आहोत। आणि आज आपलं हे कॉन्क्रिटीकरण चाललेलं आहे नवी मुंबईमध्ये, रिडेव्हलपमेंट वगैरे, त्याच्यासाठी एक दिलासा आहे, एक हिरवळ आपल्याला पाहिजे। आता आपण बघितलं दशविधी क्रियांचं इथे आहे, इथे बघितलं रखरखीत ऊन आहे, उद्या ही झाडं मोठी झाली तर काही लोक जास्त झाली तर इथेही बसू शकतात, इथेही आपण 4-2 बेंच टाकू शकतो, लोक फिरायला येऊ शकतात, समुद्र किनारा बाजूला आहे, तर पर्यावरणाचं रक्षणसुद्धा सगळे मिळून आम्ही करणार आहोत। आणि मी सगळ्यांना सांगते, आपले आई वडील, आजी आजोबा, आपले शिक्षक, प्रिन्सिपल, डॉक्टर, वकील यांच्या नावाने एक झाड लावा, एक झाड लावून ते जगवा। प्रत्येक सोसायटीने झाडं लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत, कारण त्याच्यामुळे हा जो जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि पर्यावरणाचं समतोल हे राखलं जाईल। कारण झाडं नसल्यामुळे आपल्याला माहिती आहे निसर्गाचा केवढा मोठा कोप आता होत चाललेला आहे, जिकडे तिकडे अवेळी पाऊस आहे, डोंगर कोसळणं आहे, हे सगळं काय होतं ते झाड तोडल्यामुळे होतं। झाड आपल्याला काय देत नाही, सावली देतं, लाकडं देतात, त्याच्यानंतर त्यांची पानाचा, फुलाचा, फळांचा सगळाच वापर आपण झाडांचा करतो, त्यांच्या मुळापासून औषधं बनतात, कसला वापर नाही करत। म्हणून एक झाड प्रत्येकाने लावा अशी आज मी सगळ्यांना विनंती करते। आदरणीय मोदीजींच्या नावाने सुद्धा आम्ही आज झाड लावणार आहोत इथे आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावाने लावणार
आणि त्याचं पालनपोषण महानगरपालिका आणि आम्ही सगळे लोक मिळून करणार आहोत. पर्यावरण एकच सांगेन, प्रत्येकाने एक झाड तरी आपल्या दारामध्ये आपल्या आईवडिलांच्या नावाने लावा आणि ते जगवा. आज आम्ही शिरोडा विद्यालयामध्ये गेले 10 वर्षापासून जी झाडं लावत आलो त्याचं आज मोठ्या झाडात रूपांतर झालेलं आहे. तसंच सगळ्यांनी जर झाडं लावली, मी प्रत्येक ठिकाणी लावलेली झाडं प्रत्येकाने सांभाळलेली आहेत आणि त्या झाडांना आज मूर्त स्वरूप आलेलं आहे. तर आता ही सुद्धा आम्ही लावलेली झाडं आहेत, ही सुद्धा आम्ही वेळोवेळी इथे पाण्याची व्यवस्था करणार आहोत, पालिकेला सांगणार आहोत. आमचे काही लोक इथे जी येतात त्यांनाही सांगणार. आता वाशी शिशोरला आम्ही झाडं लावणार आहे, पारसी खिलच्या डोंगरावर लावणार, प्रत्येक ठिकाणी 400-500 झाडांचा आम्ही व्यवस्था करून अशी 5000 झाडं आम्ही लावणार आणि आपल्याला सुद्धा ही झाडं लावताना बोलवणार आहोत. कारण नुसतंच बातमी न करता त्याच्यामध्ये कृती कशी असते ही तुम्हाला पण मी बोलून दाखवणार आहे. धन्यवाद. की आवाज आपकी खबर. जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.